एक धक्कादायक बातमी बुलढाण्यातून समोर येते। गाय चोरण्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण झालेली आहे। धर्म विचारत या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। बुलढाण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकारामध्ये लक्ष घातलेलं आहे। धर्म तपासत या तरुणाला बेदम मारहाण झाली आहे। बुलढाण्याच्या खामगाव शहरातील ही घटना आहे। गाय चोरण्याच्या संशयावरून या तरुणाला बेदम मारहाण केली गेली आहे। पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सुद्धा त्यानंतर या पीडितांना केलेला आहे। गाय चोरण्याचा आरोप करत या युवकाला तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। रात्री दरम्यान हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि या युवकाला गाय चोरी करतो असा आरोप करत स्वयंघोषित हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बेदम अशी मारहाण करण्यात आली। पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले। मतलब पोलिसांकडे त्यानंतर तक्रार देऊनही फारसं काही पोलिसांनी या आरोपींविरोधात केल्याचं पाहायला मिळत नाही। स्वतः तो युवक आहे, आपण त्याला विचारूया। काय नेमका प्रकार घडला, संपूर्ण घटनाक्रम सांगशील, काय घडलं? बस स्टॉपवर मी बसलेला होतो आणि तिथं ते दोघं जण आले. पिंट्या म्हणे हा ऍड्रेस सांग किंवा असं त्यांना याचं नाव विचारलं. म्हणून म्हटलं माहित नाही. मग ते थोडे बहेसबाजीवर आले. बहेसबाजी झाली तिथं थोडे. त्यांना मला उचललं आणि काँग्रेस भवनवर नेलं. तिथं मारहाण केली पूर्ण, म्हणजे डोक्यात मारहाण केली, डोकं फोडलं. त्याच्यानंतर डोळ्यावर पण लाथाबुक्क्यांनी दगडांनी मारहाण केली। माझ्या अंगावर गाया लोटल्या, व्हिडिओ काढले की तू गाय चोर आहे म्हणून। त्याच्यानंतर मला नंग केलं, तू हिंदू आहे का मुस्लिम आहे। मी त्यांना सांगत होतो मी बुद्ध आहे, तरी पण ते ऐकत नव्हते। तिथून मारहाण केल्यावर नंतरही दंडेस्वामी मंदिर खामगावमध्ये तिथं नेलं। तिथं ते रोहित पगारिया असे 2-3 जणांना कॉल लावला। तिथं ते आलेले होते, तिथं मारहाण केली। त्याच्यानंतर पेट्रोलियमची गाडी आली म्हणून मी वाचलो, नाही तर मी वाचलो नसतो। अत्यंत गंभीर आहे संपूर्ण प्रकरण आहे। पोलिसांनी पाहिजे तशी दखल या प्रकरणात घेतल्याचं पाहायला मिळत नाहीये। प्रफुल्ल खंडारा, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।